शेतकऱ्याचा सामान्य घरातील मुलगा जेव्हा पदाधिकारी म्हणजे आमदार बनतो तेव्हा त्याला शेतकऱ्याला काय झळ पोचते याचं संपूर्ण ज्ञान असते. अशा वेळेस या अचलपूर मतदारसंघाचे आमदार मान्य प्रवीणभाऊ तायडे यांनी येत्या महिन्यात 4 मेळावे घेतले आणि त्यामधला हा चौथा मेळावा म्हणजे रोजगार मेळावा. त्याप्रसंगी माननीय माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यांचं स्वागतसुद्धा प्रवीणभाऊ तायडे आमदार म्हणून यांनी केलं. या प्रसंगी मनोगत व्यक्तांना प्रवीणभाऊ तायडे आणि जास्तीत जास्त आपले अपॉइंटमेंट लेटर प्राप्त करावे आणि नोकरीसाठी मार्गक्रमण करावं. मी सर्वांच्या यशाकरिता सुयश चिंततो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. लवकरच तुम्हाला सर्वांना अपॉइंटमेंट लेटर मिळो ही प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय जवान. आदरणीय मंचवर उपस्थित ज्यांना आणि आपल्या भगव्या अचलपूर मतदारसंघ मध्ये ज्याही कार्यकर्त्यांनी काम केलं असे तुमचे सगळ्यांचे लाडके आमदार प्रवीणभाऊ तायडे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. या रोजगार मेळाव्याला विद्यार्थ्याची खूपच गर्दी झाली होती. 3000 विद्यार्थी या मेळाव्याला आलेले होते. त्यामधले 1200 सिलेक्ट झाले. नाव विचार, काय नाव आहे तुझं? भूमिका संजय राजगिरे. शिक्षण कुठपर्यंत झालं? फायनल इयर. इथं यायच्या अगोदर तुम्हाला अपेक्षा होती का की इथं बजाज कंपनीचं तुम्हाला ऑफर लेटर भेटेल म्हणून? नाही, पण ते झालं अचानक. तुम्ही सहज आला होत्या का इथं? हो. म्हणजे मजाक आल्यानंतर तुमचं अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला भेटलं? हो. बजाज कंपनीचं अपॉइंटमेंट लेटर भेटल्यानंतर तुम्ही ते कंपनी जॉईन करसाल का? हो. तुम्हाला पेमेंटची अपेक्षा किती आहे? तरी 20,000. या रोजगार मेळाव्यात तुम्ही समाधानी आहात का? हो. जे अपॉइंटमेंट लेटर भेटलं हे कोणत्या कंपनीचं भेटलं? ऑटो बजाज. बजाज. तुमचं शिक्षण वगैरे किती झालं? माझं 12वी आहे ना ITI पास. आपलं नाव काय? शुभम दिलीपराव मेहर. आपलं नाव काय? श्रुती महेश भस्मे. शिक्षण किती आहे आपलं? माझं 12th पास आहे. मी सध्या इंजिनिअरिंगला आहे TR पोटे कॉलेजमध्ये. तुम्हाला इथे येताना अपेक्षा होती का की तुमचं इथं अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला भेटेल? नाही. कोणत्या प्रकारात भेटला आता हे? मला ऑटो बजाज मध्ये भेटलं. ऑटो बजाज कंपनीमध्ये. ऑटो बजाज कंपनीचं लेटर भेटल्यावर तुम्ही जॉईन होसाल का? नक्की तर नाही सांगू शकत, पण होऊ पण शकते, नाही पण होऊ शकत. काही लोक कमेंट्समधून आमच्यासारख्या पत्रकाराला म्हणतात की तुम्ही प्रवीणभाऊ तायडे आमदार यांची चाटता. पण अशा लोकांना मी सांगू इच्छितो की सर्व आमदार झोपल्यावर असल्यासुद्धा प्रवीणभाऊ तायडे यांनी या अगोदर 2 शिबिर घेतले आणि त्यामधून सर्वसामान्य जनतेला त्यांच्या समस्या सोडवल्या. आणि हे विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी इथं रोजगार मेळा घेऊन 1200 विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. आतापर्यंत तुम्ही पहिल्यांदा छत्रपती महाराजेस्व अभियान घेतलं आणि त्याच्या अगोदरही हे घेतलं. लोकांच्या जेव्हा मुलाखती घेतल्या का नाही म्हणजे बाईट, एवढे लोक खुश आहेत. त्याच्यात एक तर म्हणे राजा म्या मतनी मारलं म्हणे, पण त्या भावानं कधी पाहिलं नाही म्हणे. माहिती पायात जात म्हणे, हसले म्हणे, पण असं त्याने दाखवलं नाही म्हणे की बा त्या मतनी मारलं म्हणून. देशाची भावना तुमच्या मनात कधी येत नाही का? नाही, देशाची भावना ठेवून नसते चालत. कसं आहे, मी ग्रामपंचायत पासून आलेला कार्यकर्ता आहे. ग्रामपंचायत पासून आलेला कार्यकर्ता असल्यामुळं मला विरोध काय असते, भांडण काय असते, राजकारण काय असते, या सगळ्या गोष्टी माहिती आहे. आणि तुम्ही सुडाचं द्वेषाचं राजकारण जास्त दिवस चालत नाही. तुम्ही पाहिलं काय निकाल लागला तर अनेक लोक वंचित होते, अनेक लोक पीडित होते, अनेक लोक म्हणजे या गोष्टीला कंटाळले होते. म्हणून हा कौल मिळाला. विरोध आता मी आमदार आहे आणि मी हे सर्व लोकच आमदार आहे. बरं, आजच्या या रोजगार मेळाव्यात तुम्हाला काही माहिती आहे की बस घेतला म्हणून घेतला? किती लोक अपॉइंटमेंट भेटले? 1200च्या वर. 1200 माहिती आहे आकडा? 1200च्या वर. आता अजून वाटप सुरूच आहे. 1200 काही लोकांना नियुक्ती पत्र जाग्यावर वाटप झालेलं आहे. म्हणजे याच्यावरही तुमचा अपडेट लक्ष असते पाहिजे. वा का नाही, मी दिवसभर इथंच आहे ना. आणि
जवळपास 95 कंपन्या आल्या होत्या. 142 कंपन्या मंजूर म्हणजे ते म्हणत होते आम्ही येतो, परंतु इथं जागा कमी असल्यामुळं आम्ही 95 कंपन्यांना होकार दिला आणि त्यांचे स्टॉल लावले आणि त्या 95 कंपन्यांच्या लोकांनी 1200 काही लोकांना नियुक्तीपत्र दिलेले आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं इथं लोकांनी उत्स्फूर्त अशा विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. भुसावळचा मुलगा आला, अमरावतीत त्याला पोस्टर दिसलं, बॅनर दिसलं, तो इथं आला, इथं तो जॉब साठी त्यानं मुलाखत दिली आणि नियुक्तीपत्र घेऊन निघून गेला. नागपूरचा राठीचा मुलगा आला, राठी नावाचा आडनाव असलेला, तर तो पण पुण्याला भोसरी MIDC त्याला नियुक्ती भेटली रेनबो कंपनीकडून. येणाऱ्या काळात तुमचं समोर तुम्हाला एम कोणता दिसते की नाही हे ध्येय मला गाठायचं आहे म्हणून? एम आता काय जे नशिबात असत ते होईल, जे नशिबात होतं ते झालं, अजून नशीब काही संपलं नाही. त्याच्यामुळं वरिष्ठ जे जे जबाबदारी देतील ते पाडत जायची, जेव्हा जनतेची सेवा करत राहायची. आणि पण तुम्ही एवढ्या मोठ्या माणसाच्या विरोधात निवडून आले तेव्हाच तर तुमचं महाराष्ट्रात नाव झालं ना. आता स्वतःची प्रतिमा निर्माण करून स्वतःच्या नावानं तुम्ही चालून राहिले. याच्यातून तुम्हाला काय ध्येय गाठायचं आहे लोकांसाठी? लोकांचे जास्तीत जास्त लोकोपयोगी कार्य करायचे आहे, कार्यक्रम घ्यायचे आहे आणि ते लोकांचे लोकहितार्थ कार्य करायचं आहे. हेच एक ध्येय आहे. गन्ना काफांना न्यूज चॅनल दर्यापूर प्रस्तुत गणेश पाटील साखरे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. आपलं चॅनल सर्वसामान्य माणसाचं चॅनल.